आज बनवूया सुपर हेल्दी दुधी भोपळ्याचा पराठा। हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असणार। चला तर मग आज दुधी भोपळ्याचा पराठा बनवूया। त्यासाठी मी इन्ग्रेडियंट घेतलेला आहे, 3 दुधी भोपळा घेतला आहे, 2 ऑनियन घेतले आणि टोमॅटो घेतलेले आहे। असं तिघं एक एक करून मी त्याची वरची कवर काढून घेतली आहे आणि साईडला आजूबाजूचं जे पण टोक आहे ते पण काढून घेतलेलं आहे। ठीक आहे, आणि त्याला असं ग्रेट करून घेणार आहे। एक एक करून मी सगळं तिघं दुधी भोपळा ग्रेट करून घेतलेला आहे। त्यानंतर मी जे टोमॅटो आणि ऑनियन घेतलेला होता तो पण ग्रेट करून घेणार आहे। असं एक एक करून मी सगळं ग्रेट करून घेणार आहे। सो तुम्ही बघू शकतात मी ग्रेट करते आहे। देन त्यानंतर छान अशा साईडला मी टोमॅटो पण आहे तो पण ग्रेट करून घेणार आहे। सो तुम्ही बघू शकतात ऑनियन टोमॅटो आणि दुधी भोपळा मी ग्रेट करून घेतला। 2 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे। सो तुम्ही बघू शकतात। त्यानंतर मी थोडी बाजरीचं पीठ पण घेणार आहे आणि बाजरीचं पीठ घेतल्यानंतर मी 4 चम्मच असे गव्हाचं पीठ पण घेते आहे। असं सगळं चाळणीने चाळून घेते की जेणेकरून त्यामध्ये काही असायला नको। सो तुम्ही बघू शकतात मी 2 चम्मच रेड चिली पावडर घेतलेला आहे, हळद मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि जिरे मी त्यामध्ये ॲड करते आहे। सो त्यानंतर थोडं मीठ पण त्यामध्ये ॲड करेल। चवीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकतात की तुम्हाला कशी चव लागते त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात। कोथिंबीर बारीक चिरून मी कापून ठेवलेली होती, धुवून स्वच्छ, ती पण मी त्यामध्ये ॲड करते। दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं म्हणून मी त्यामध्ये पाणी ॲड करत नाही आहे। सो सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स व्हावे म्हणून थोडं हाताने मी त्याला मळून घेणार आहे। दुधी भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटतं म्हणून पाणी टाकण्याची गरज नसते। असं बघू शकतात सगळं असं छान मी पीठ मळून ठेवलेलं आहे, मऊसूत पीठ झालेलं आहे। त्यानंतर मी लाटायला पण घेतलेलं आहे। चला तर मग आता एक एक करून सगळे पराठे असे लाटून घेऊया। सो मी लाटून घेतले आहे आणि त्याला मी छान असं तेल लावते आहे आणि तुम्ही बघू शकतात मी घेतलेलं आहे लाटायला। सो त्याला थोडंसं तेल वगैरे लावून आणि त्या पूड लावून आणि मग लाटायचं जेणेकरून तो सॉफ्ट येईल। असं तसं मी रोजच्या चपातींना पण करते। सो याच्याने सॉफ्ट असे पराठे चपात्या वगैरे राहतात। सो क्रिस्पी होईपर्यंत छान असं त्याला शेकून घ्यायचं अलटपलट करून। सो तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असा कलर आलेला आहे। असे एक एक करून सगळे पराठे मी रेडी केलेले आहेत। त्यानंतर 5 मिनटं थोडं रेस्ट करते, दूध वगैरे घेते आहे। ॲक्च्युली कोणाला आमच्याकडे पराठ्यांसोबत दही आवडते, कोणाला तिळची चटणी आवडते, कोणाला ठेचा आवडतो। त्याचं पण मी इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवेलच, ते पण सगळं जवळ ठेवलं। तर मिरच्या वगैरे भाजून घेते गॅसवरती। सो तुम्ही बघू शकता छान अशा मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत। शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये लसूण वगैरे ॲड करून मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। छान असा ठेचा तयार झालेला आहे। त्यानंतर मी तीळ घेतलेली आहे, तीळचं पण चटणी मी करून घेणार। थोडी असं तिला भाजून घेईल आणि मिक्सरमध्ये फिरून घेईल त्यात चटणी वगैरे टाकून। छान अशी चटणी पण रेडी झाली आहे। चला मग आजीला सर्व करूया पराठे आणि दही। आजीला ठेचा आणि चटणी नाही आवडत, सो त्यासाठी मी त्यांना दही देते। छान आजी मस्त खाते आहे। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज, थँक्यू सो मच।